तर नमस्कार भावांनो. आपण रोज ऐकतो की मालमत्ता म्हणजे संपत्ती. पण तुम्हाला माहीत आहे का की भारताच्या संविधानात मालमत्तेचा हक्क एक काळी मूलभूत हक्क असा होता. म्हणजेच भारतीय संविधानातील कलम 31 जी ही आहे मालमत्तेच्या हक्काशी संबंधित होती. म्हणजेच कलम 31 नुसार कोणत्याही नागरिकाचा जमिनी, घर किंवा त्याची मालमत्ता सरकार मनमानी पद्धतीने काढून घेऊ शकत नव्हतं. आणि जर सरकारने मालमत्ता जर घेतलीच तर त्या नागरिकाला त्याची भरपाई करून देणं हे बंधनकारक होतं. तर मग स्वातंत्र्यानंतर भारतात जमीन सुधारणा, शेतकऱ्यांना जमीन देणे आणि विकास प्रकल्पासाठी सरकारला जमीन घ्यावी लागत होती. पण मग कलम 31 मुळे सरकारला अनेक वेळा काय झालं, की न्यायालयामध्ये अडचणी येत होत्या. म्हणून विकास कामामध्ये विकास कामे त्यांची रखडत होती, अडथळा येत होता. मग 1978 साली संविधानामध्ये 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीमुळे काय झालं, की कलम 31 ही रद्द करण्यात आली. तेव्हापासून मग मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क राहिला नाही. मग आता मालमत्तेचा हक्क जो आहे ते कलम 300 ए मध्ये म्हणजेच अ मध्ये आहे. या कलमानुसार कायद्याशिवाय कोणालाही त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही. ही कलम 300 हे सांगत असते. म्हणजेच हा हक्क आता कायदेशीर हक्क आहे, मूलभूत हक्क नाही. कलम 31 आपल्याला सांगते की हक्क आणि विकास यामध्ये संतुलित असं किती महत्त्वाचा फरक आहे हे आपल्याला यामध्ये स्पष्ट कळतं. जय भीम, जय संविधान.